what Trump is doing in terms of economy is, among many other things, is weaponization of trade. त्यातनं जग मग उपाय शोधायचा प्रयत्न करतोय. उपायाचं नाव आहे बायलॅटरल ट्रीटीज. भारत पण करतोय ते. So we have India, Germany bilateral treaty, free trade agreement FTA, free trade agreement. जसे एका नजरेत सगळी अर्थव्यवस्था समजावून घ्यायची याचा अर्थ भारताच्या जीडीपीचं कॉम्पोजिशन काय आहे. सो व्हॉट पार्ट ऑफ जीडीपी कम्स फ्रॉम ऍग्रीकल्चर and what comes from industrial sector and what comes from service. US Treasury bonds. तुमच्या बातम्यांकडे बारीक लक्ष असेल जे असायला पाहिजे. आता उदाहरणार्थ मी आता सांगतोय त्याची तुम्ही नोंद घेतलेली असायला पाहिजे की भारताकडे काही काळापूर्वीपर्यंत सुमारे $800 बिलियन US ट्रेजरी बॉन्ड्स, म्हणजे ती भारताने US मध्ये केलेली गुंतवणूक. फिस्कल डेफिसिट, डेफिसिटचे अनेक प्रकार आहेत. पहिलं सोपं साधं सांगायचं तर डेफिसिटचा अर्थ आहे की सरकारला मिळणार आहे 95 रुपये, पण सरकारचा एक्सपेंडिचरचा प्लॅन आहे 140 रुपयांचा. 45 रुपये कुठे येणार आहेत. हा आकडा मी असा का सांगतोय, बिकॉज ऑलवेज रिमेंबर द डेफिसिट इज काउंटेड ॲज पर्सेंटेज टू जीडीपी, नॉट पर्सेंटेज टू गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. इकॉनॉमी समजावून घ्यायची म्हणजे मग सतत ह्या दोन गोष्टी, बीएससी सेन्सेक्स आणि एनएससी सेन्सेक्स, आणि तो किती वर जातोय खाली जातोय, त्याच्यात कोणते शेअर वर जात आहेत कोणते खाली, हे मी तुम्हाला बजेटच्या दिवसासकट सांगतो. एका बाजूला सकाळी 11ला बजेट सादर होताना त्यात ज्या तरतुदी येतात त्याचे जे बाजारावर होणारे परिणाम आहेत त्यानुसार काही कंपन्यांचे शेअर वधारतात, काहींचे खाली जातात, एक्सेट्रा. मी आता सर्व्हे आणि बजेट चालू केलंय आणि आपल्याला इकॉनॉमी समजावून घ्यायची. त्यानंतर जो 30 जानेवारीला लोकसभेमध्ये इकॉनॉमिक सर्व्हे मांडला जाईल आणि तो 11 वाजता मांडला जाईल. 11:05ला तो डिजिटल मिळेल सुद्धा, थांबायची गरज नाही, तो आपण ट्रॅक करून. अभ्यासाची मेथोडॉलॉजी म्हणून मी सांगितलंय, मूळची डॉक्युमेंट 300-400 पानी तरी निघते. ते मी म्हणेन ज्याला पर्सनल लेवलला इकॉनॉमिक्सचा विषय खास जास्ती आवडतो, वाटतंय की जास्ती त्यांनी तो जरूर वाचावा सगळा. पण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने मग माझं म्हणणे पहिली 12, 14, 16 पानं असते एक्झिक्युटिव्ह, ती नीट होत. आता ती वाचताना सुद्धा मी ज्याला नाव देतो, हा इकॉनॉमिक सर्व्हेचा अभ्यास आपल्याला काय देतो याचं नाव आहे बर्ड्स आय व्ह्यू ऑफ द एंटायर इकॉनॉमी. त्याचा एका नजरेत सगळी इकॉनॉमी समजायला मदत होते. तिथे कशा कशाकडे लक्ष द्या म्हणजे पहा तुम्हाला समजायला मदत होईल. तर पहिली महत्वाची संज्ञा अर्थातच जीडीपी आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. मराठी शब्द आहे सकल राष्ट्रीय उत्पन्न. तर आता भारत कुठे पोहोचलाय? सध्या जागतिक पातळीला तो डॉलर टर्म्स मध्ये मोजला जातो, साधारण 4.1 ट्रिलियन. एक्झॅक्ट आता मी पण पाहिन काय येतोय, पण साधारण आता 4.1 ट्रिलियन. आणि ऍट दिस रेट आता आपण जगातली चौथी. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सुद्धा जे गेले 3-4 दिवस मीटिंग चालू होती, त्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि हा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अभ्यासू इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांनी तिथं व्यक्त केलंय की 2026 हे वर्ष जागतिक इकॉनॉमीला अवघड जाऊ शकतं, पॉसिबिलिटीज ऑफ रेसेशन, अँड शी पिक्स अप ट्रम्प्स टॅरिफ्स. This is called weaponization of trade. What Trump is doing, among many other things, is weaponization of trade. टॅरिफ लागू करणे 25%, 50%. चीनशी तर एका वेळी ट्रम्पचं टॅरिफ 246% पर्यंत गेलं होतं.
आणि ट्रम्पच्या काही पॉलिसी मॅक्रॉननी विरोध केला की ट्रम्प म्हणतो मी तुझ्या सगळ्या मालावर विशेषतः फ्रान्समधनं अमेरिकेमध्ये वाईन एक्सपोर्ट होतात. ट्रम्प म्हणतो वाईनवर मी 200% आहे बसून. आय डोंट नो वाय ही वॉज वेअरिंग दॅट फनी गॉगल. व्हॉट द हेल हॅपन. ते मॅक्रॉनला त्याच्या बायकोने फेमस करून ठेवलंय. ते पूर्वीच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला तो जायचा होता. नेमकं विमानाचं दार उघडलं आणि सगळ्या जगाला कॅमेरा होता पाहायला मिळेल बायकोने स्त्री स्वातंत्र्य विजय असतो. हा काय करत होता कोणाच. त्यामुळे मीम्स हे तयार होतात त्याचे की आता हिने गॉगल केलं तर डोळा असं एक डोळा लाल होतं. म्हणजे आता परत काय केलं बायकोनी. That what Trump is doing in terms of economy is, among many other things, is weaponization of trade. त्यातनं जग मग उपाय शोधायचा प्रयत्न करतोय. उपायाचं नाव आहे बायलॅटरल ट्रीटीज. भारत पण करतोय ते. सो वी हॅव इंडिया जर्मनी बायलॅटरल ट्रीटी, फ्री ट्रेड एरिया, फ्री ट्रेड अग्रीमेंट, FTA, फ्री ट्रेड अग्रीमेंट. पॉइंट इज, गीता गोपीनाथ यांनी सांगितलं, unlike the rest of the world, Indian economy is showing resilience. Even IMF and World Bank increased targeted or expected rate of growth, GDP, 7.2, आता 7.4. And the year 26, त्याला म्हणतात FY26, म्हणजे हे 26-27 वर्ष. फायनान्शियल इयर FY26 म्हणजे 26-27. पुढे 27-28. पण एकूण भारतीय इकॉनॉमी इज सपोज टू शो अ हेल्दी ग्रोथ रेट. प्रॉब्लेम्स ऑफकोर्स आहेत. ते मध्यरात्रीपर्यंत इतर इंट्रोडक्शन पण पूर्ण होणार नाही. पण लक्ष आपलं GDP आणि इन अनदर, गीता गोपीनाथ यांचे सुद्धा शब्द आहेत, आय वोंट बी सरप्राइज्ड इफ इट इज इन नेक्स्ट year and a half की दॅट इंडिया विल ओव्हरटेक जर्मनी टू बिकम वर्ल्ड्स 3rd लार्जेस्ट. पूर्वीच्या माझ्या एका सत्रात माझं झालंय बोलून सविस्तर, that while the figures are something to be happy about, there is no need to go overboard and no chest thumping. We have a long way to go. We still have a long way to go. आता आपला GDP जरी जगात 4थ्या नंबरचा असला तरी पर कॅपिटा GDP आहे $2,700. त्याला लो इन्कम म्हणतात. पण ज्या वेगात इंडियन इकॉनॉमी आकाराला येते, तज्ञांचं पण म्हणणं आहे की लवकरच ती $3,500 क्रॉस करेल. ते जेव्हा होईल मग त्याला म्हणतात मिडल इन्कम. And while it is too far away, there are experts who have already produced reports saying that it won't be a surprise if by 2047 Indian economy is world's largest economy. मी त्या रिपोर्टला तुम्हारे मुंह में सिर्फ घी शक्कर नहीं, तुम्हारे मुंह में अख्खा शुगर फॅक्टरी. तो काळ पाहायला तर तुम्ही असणारच आहात. आपलं चाणक्यातलं स्वप्न अर्थातच तुम्ही नुसते असणे नव्हे, त्या स्टोरीचा भाग असणे बनण्याचा. पण इकॉनॉमिक्स मध्ये एक आहे GDP, दुसरा आहे त्याला म्हणतात स्ट्रक्चर ऑफ द इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेची रचना, आकार. इकॉनॉमिक्स मधली संख्या स्ट्रक्चर ऑफ द इकॉनॉमी, किंवा दुसरा शब्द आहे GDP कॉम्पोजिशन. तर म्हणजे इथे काय पाहायचं असतं, एकाच नाव आहे ऍग्रिकल्चर सेक्टर, दुसऱ्याचं नाव आहे इंडस्ट्रियल सेक्टर, आणि तिसऱ्याचं नाव आहे सर्व्हिस सेक्टर. तसे एका नजरेत सगळी अर्थव्यवस्था समजावून घ्यायची, याचा अर्थ भारताच्या GDPचं कॉम्पोजिशन काय आहे. सो व्हॉट पार्ट ऑफ GDP कम्स फ्रॉम ऍग्रिकल्चर, अँड व्हॉट कम्स फ्रॉम इंडस्ट्रियल सेक्टर, अँड व्हॉट कम्स फ्रॉम सर्व्हिस सेक्टर. इकडे लक्ष द्यायचंय. आता यामध्ये येस, इंडियन इकॉनॉमी डज एक्झिबिट सम रादर स्ट्रेंज फेनॉमिनन. ओके, तो काय,
एक तर पूर्वी इकॉनॉमिक्स मध्ये या सेक्टर्सना नावं होती, ऍग्रिकल्चरला नाव होतं प्रायमरी सेक्टर, इंडस्ट्रीयलला नाव होतं सेकंडरी सेक्टर आणि सर्व्हिसला नाव होतं टर्शरी सेक्टर. पण मी त्याच्यात वेळ घालवत, कारण आता ती नावं पडलीत मागे, ती कालबाह्य, इररेलेव्हंट, रिडंडंट पण झालीत. नाव द वर्ड्स आर ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिस. ओके. इकॉनॉमीच्या प्रगतीमध्ये हे बरोबर आहे की कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था आधी अजून प्री इंडस्ट्रीयल काळामध्ये, प्री इंडस्ट्रीयल स्टेजमध्ये, तर त्या इकॉनॉमीचा सर्वात जास्त भाग कृषीतून येतो, फॉलोड बाय इंडस्ट्री, आणि मग सर्वात सर्व्हिस सेक्टर. जशी इकॉनॉमी प्रगती करू लागते तसं हे स्ट्रक्चर कॉम्पोजिशन बदलू लागतंय. ऍग्रिकल्चरच्या जागी आता येतं इंडस्ट्रीयल सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन जास्ती बनतं, आणि मग इकॉनॉमी जेव्हा अधिक प्रगती करते तेव्हा सर्व्हिस सेक्टरचं जास्ती येऊ लागतं. दिस इज ऑल लॉजिकल. कारण आपण लेट्स नॉट फॉरगेट दॅट आफ्टर ऑल ऍग्रिकल्चर इज द मोस्ट बेसिक इन्ग्रेडियंट even for industrial sector. So unless agriculture is doing well, industry also cannot do well. And then service sector हे पहिल्यांदा आधी सर्व देण्याच्या काहीतरी गुड्स अँड सर्व्हिसेस पाहिजेत ना, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे इंडस्ट्रियल. इंडस्ट्रियलची प्रोग्रेस झाली तर सर्व्हिस सेक्टरला रोल आहे. म्हणून अर्थव्यवस्थेच्या अविकसित टप्प्यामध्ये ऍग्रिकल्चरचा वाटा जास्ती असतो, खालोखाल इंडस्ट्री आणि लिस्ट असतो सर्व्हिस. अर्थव्यवस्थेची जशी प्रगती होऊ लागते तसं ऍग्रिकल्चरच्या जागी इंडस्ट्रीयल सेक्टरचा वाटा वाढतो. इंडस्ट्रीयल प्रोग्रेसमुळे सर्व्हिस सेक्टरचा वाढू लागतो. मग अर्थव्यवस्था जेव्हा विकसित टप्प्यात जाते तेव्हा येस, मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन कम्स फ्रॉम सर्व्हिस सेक्टर. हे सुद्धा माझं म्हणणं आहे. हे कोणी समजावून घ्यायला अवघड नाही आहे, पण त्याने आपण इकॉनॉमिक्स मध्ये खोल जाणार आहोत. एकतर तुम्ही सहज कल्पना करा की शेतामध्ये कापूस उगवला, शेतकऱ्यांनी कापूस. दिस इज ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस, बट दॅट इज अ रॉ मटेरियल फॉर इंडस्ट्रियल सेक्टर. इन दिस केस द सेक्टर कॉल्ड टेक्सटाईल. तर तो शेतकऱ्याच्या शेतातला तूर्त समजावून गेला आपण म्हणून 100 रुपयाचा कापूस शेतकऱ्यांनी तो टेक्सटाईल सेक्टरला दिला. तर त्या टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या कापसावर जी प्रोसेसिंग होते, काय होतं, इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे रॉ मटेरियलचं प्रोसेसिंग करून फिनिश गुड्स तयार होतात. ओके. पण त्या प्रोसेसमध्ये घडते त्याचं फार छान नाव आहे व्हॅल्यू ऍडिशन. मराठी शब्द मूल्यवृत्ती. की घेताना रॉ कॉटन कापूस घेतला 100 रुपयाचा, पण उद्योगपतींनी त्याचं भांडवल गुंतवलं, जमीन विकत घेतली, कारखाना उभा केला आणि त्याच्यावर कामगारांना काम दिलं, म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल मॅनेजमेंट. पण ह्या प्रोसेसनी त्या 100 रुपयाच्या कापसाचं रूपांतर केलं कापडात. ते कापसाचं रूपांतर कापडात करण्यामुळे ज्या कापसाची किंमत 100 रुपये होती ती आता झाली 300 रुपये. तुम्ही जर विचार करायला की काय झालं याच्यात, तो कापूसच होता, फक्त कापसाचं कापड झालं आणि त्याचे झाले 300 रुपये. फिनिश गुड. एवढ्यावर नाही संपत. ते कापड घेऊन आता जर कोणी शर्ट पॅन्टी रेडीमेड, जे आता आलंच आहे, आता अगदी आमच्या लहानपणी कपडे शिवायचे म्हणजे शिंप्याकडे जावं लागायचं. तो काहीतरी माप घेणार आणि सांगणार पुढच्या बुधवारी देतो, आणि त्याचा पुढचा बुधवार कधी उजाडायचाच नाही. नंतर देतो, नंतर देतो, नंतर देतो. मग त्याला थोडी कसबा पेठेची मराठी शिकवली की मग तो आणून देतो. पण बघता बघता रेडीमेड कपडे तयार होतात. आता आपण काय जय हिंद असो, कोण त्याच्या नागरवाल असो, कोण तिथं जायचं, त्याची छोटी ड्रेसिंग रूम असते, त्याच्यात आरसा असतो, लपवलेला कॅमेरा पण असतो. मुलींनी सावध राहिलं पाहिजे. आणि मग आपण कपडे, आणि मग आता नीट आहे का, माझे कोणीतरी जेव्हा सांगेल, मग ते आहे आधी एकतर कापडाचं रूपांतर शर्ट किंवा पॅन्ट अथवा व्हॉट एव्हर ते त्याची किंमत होते 600 रुपये. बट देन इट इज कॉल्ड एक्स फॅक्टरी, म्हणजे अजून इंडस्ट्रियल सेक्टर आहे. ग्राहक, कस्टमर जेव्हा आपल्या एंडला ते विकत घेतो, तो काही फॅक्टरीतनं नाही विकत घेत,
शेवटी तो त्या फॅक्टरीतनं कोणत्या तरी ट्रकवर घालून होलसेलरला दिला जातो. होलसेलर तो इतर टेम्पोज मध्ये घालून रिटेलच्या दुकानांमध्ये देतो. त्या रिटेलच्या दुकानांमध्ये देखणे स्त्री पुरुष त्यांचे पुतळे असे उभे केलेले असतात. आपल्याला वाटतं मी पण असाच. म्हणून मग तो जो शर्ट आहे माझा लाडका कोणाचा डबल बुल, पीटर इंग्लंड, काय व्हॅन हुसेन, हे काय आहे, पण मग ते शर्ट 1200 रुपयाचे होतात. ते तिसरा पार्ट आहे सर्व्हिस सेक्टर. हे सगळं एक्स फॅक्टरी, ट्रान्सपोर्ट सेक्टर, की असलेले शर्ट ट्रकमध्ये घातले, होलसेलरकडे गेले, इट इज सर्व्हिस सेक्टर. होलसेलरने ते रिटेलला दिले, सर्व्हिस सेक्टर आहे. जाहिराती झाल्या, भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी, ऍडव्हर्टायझिंग सेक्टर, तर ते सर्व्हिस सेक्टर आहे. हे सगळं तेव्हा पहिल्यांदा ऍग्रिकल्चरल सेक्टर, अर्थव्यवस्थेचा विकास होऊ लागतो तसं इंडस्ट्रियल सेक्टरचा वाटा वाढतो. तो वाढल्याच्या नंतरच्या स्टेजला सर्व्हिस सेक्टर. ठीक आहे. सो द रिझन आय सेड इंडियन इकॉनॉमी एक्झिबिट स्ट्रेंज फेनॉमिनन is because even while today we are not a developed economy, okay, 56% of our GDP comes from service sector. त्याला मी स्ट्रेंज म्हणतो. की काळाच्या ओघात फाळणीहून स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला जीडीपीला ऍग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन 88% होतं 1947. आणि द पर्सेंटेज पॉप्युलेशन डायरेक्टली डिपेंडंट ऑन ऍग्रिकल्चर ऍज प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम. हे मी इकॉनॉमिक्स मध्ये एकदम असं एक्झॅक्ट वर्णन सांगते. पर्सेंटेज पॉप्युलेशन डायरेक्टली डिपेंडंट ऑन ऍग्रिकल्चर ऍज प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम. उत्पादनाचं मुख्य साधन म्हणून जे कृषीवर अवलंबून आहेत. ही जी भाषा लागते प्रिसाईज तर नाही ठेवून आपण जर नुसतं की भारताची आजही 55% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. या विधानातला इम्प्रिसिजन की असं शार्प अॅक्युरेट विधान नाहीये. भारताची 55% लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे. चुकीचं आहे. भारताची 100% लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे. पण स्वतःच्या उत्पन्नाचं प्राथमिक साधन म्हणून कृषीवर अवलंबून आहे. मग ती आजही सुमारे 55%. हे मी एक्झॅक्ट आकडे नाही बोलतोय पण आजही तरी सुमारे 55%. पण शेतीचा जीडीपीतला वाटा तुम्हाला दिसेल इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये. देशाबद्दल बोलायचं तर तो 16 ते 18च्या मध्ये निघेल. हे मी तुम्हाला आता आधी सांगतो की तो कुठेतरी 16 ते 18च्या मध्ये निघेल. कॉम्पोजिशन ऑफ द इकॉनॉमी. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर तो तर आता सिंगल डिजिटवर आलाय. पूर्ण लक्षात आहे माझ्या. महाराष्ट्र देशामधलं तुलनेने अधिक विकसित राज्य आहे. महाराष्ट्राचा जीडीपी, मग त्याला इकॉनॉमिक्स मधला शब्द जीएसडीपी म्हणतात, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, राज्याचं सकल उत्पन्न. तर इंडस्ट्री आणि सर्व्हिस मिळून तो 91च्या आसपास आहे. महाराष्ट्राचं सांगतोय मी तुम्हाला. आणि तरी त्याच्यात सर्व्हिसचा वाटा जास्त आहे. 63-64च्या आसपास सर्व्हिस सेक्टर येतात महाराष्ट्रापुरता. इंडस्ट्री 27-28 येईल इत्यादी. पण देशाच्या मध्ये सुद्धा इंडस्ट्री सर्व्हिस सेक्टर हे देशाचं 24 ते 27च्या मध्ये येईल. इकॉनॉमिक सर्व्हेत येताना तो रेंज 24 ते 27 आणि सर्व्हिस सेक्टर 56, 57, 58. पण लक्ष द्यायचं आहे ते कॉम्पोजिशन इकॉनॉमीचं हे ह्याच्यात दिसतं. इथे सुद्धा मी काय सांगत आलो, मी सांगणार खरा वेगळा नाही, हे इकॉनॉमिक्स सांगतोय. वेन ऍग्रिकल्चरल सेक्टर ग्रोज ऍट 4%, द इंडस्ट्रियल सेक्टर मे ग्रो ऍट 8 and the service sector may grow at 12, and thus the aggregate growth rate may be around 10, double digit असू शकतो. पण हे लॉजिक आहे त्याच्यातलं. ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस इज द रॉ मटेरियल फॉर इंडस्ट्रियल सेक्टर. आणि उद्योग क्षेत्रामध्ये त्या कच्च्या मालावर प्रोसेस होऊन जे फिनिश्ड गुड्स तयार होतं, पण आफ्टर ऑल ते कन्झ्युमरच्या एंडला पोचतं करून ही सगळी जी मधली सर्व्हिस इंडस्ट्री आहे त्याच्यात एक मेजर भाग फायनान्स आपण आहे. फायनान्स हे सर्व्हिस सेक्टर आहे. कुठलाही बिझनेस चालवायला, तो छोटा असू द्या, स्मॉल, मीडियम, एमएसएमई, लार्ज वगैरे, कुठले हेवी इंडस्ट्री, पण फायनान्स इज अ सर्व्हिस सेक्टर. तर असं ते लॉजिक आहे. विच मीन्स इकॉनॉमिक सर्व्हे पाहताना लक्ष स्ट्रक्चर ऑफ द इकॉनॉमी, त्यातले ऍग्री, इंडस्ट्रियल आणि सर्व्हिस सेक्टर, अँड देन लुक फॉर द ग्रोथ रेट.
तर तो जीडीपी ग्रोथ रेट पण तो नुसत्या ऍग्रिगेटवर जाऊ नका. हा ब्रेकअप त्याचा की त्यातलं ऍग्रिकल्चर कितीने वाढले, इंडस्ट्रियल कितीने वाढले. तुम्हाला कायम दिसेल की ओके बेसिकली तर ऍग्रिकल्चर पेक्षा इंडस्ट्री जास्ती आणि इंडस्ट्रीपेक्षा सर्व्हिस जास्ती. पण देर इज अ सॅड आस्पेक्ट टू अवर डेव्हलपमेंट that agricultural sector was not growing at a good rate. This is not good for the economy at all. मीच तुम्हाला इथे प्रचंड मोठा मुद्दा इथेच सांगतो इज व्हॉट वुड आय लुक फॉरवर्ड टू इन द अपकमिंग बजेट, की जे समजावून घ्यायचंय पुढच्या दिवसांमध्ये अभ्यासही करताना आणि पेपर मधले लेख असो, कुठल्या कार्यक्रम असो, टीव्हीवरचे आपण जे डिजिटल फॉलो करून जो मी बियॉन व्हॅन्टेज किंवा इकॉनॉमिक्सची चर्चा असेल तर प्रणय रॉय एक्सेट्रा जे काही आपण ऐकू त्याच्यात ज्याच्याकडे लक्ष द्यायचंय. तर आय एम टेलिंग यू अपकमिंग बजेट कॅन अफोर्ड टू बी अ नॉन पॉलिटिकल बजेट. तसा मी मुद्दा मोठा म्हणतोय. देशाच्या लोकशाहीचं जे काही चित्र आहे ते वास्तव आहे, ते सत्तेत कोणताही पक्ष असो, विरोधात कोणताही पक्ष असो. द बेस्ट डिस्क्रिप्शन इज पॉलिटिकल इकॉनॉमी अँड डेमोक्रेसी बीइंग व्हॉट इट इज, whoever are the rulers have to always pay attention to vote politics and with an eye on how budgetary provisions are likely to affect the political behavior. हे लोकशाही जीवनाचं वास्तव आहे असं मी सांगतो. म्हणजे मुद्द्यांचा अभ्यास करून क्रिटिसाइज करायचं झालं तर आता ते ही सगळी तथ्य लक्षात घेऊन आणि त्यावेळी जो कोणता सत्तेत असेल तो त्यावेळी तो, हे बिलकुल मी तुम्हाला या तऱ्हेने इकॉनॉमिक्स एक्सप्लेन करायला मजा येणारच आहे, पण मध्यरात्र होणार आहे. मग एक वेळ आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत्या, बऱ्याच पूर्वीच सांगतो मी, ऑलमोस्ट हे डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळी पंतप्रधान होते आणि मुंबई महापालिका आता काही दिवसांपूर्वीपर्यंत गेली अनेक वर्षाची शिवसेना आणि त्यातला उद्धव ठाकरे गट, ते गट आता 2.5 वर्षापूर्वी झाले त्यांच्या ताब्यात होती. पण मुंबई महापालिकेच्या आता निवडणुका येऊ घातल्यात. Prime Minister Dr. Manmohan Singh, an economist in his own right, himself visited Mumbai, conducted a public meeting on Shivaji Park, and gave a special package of 25,000 rupees for Mumbai alone. हे मी तुम्हाला 20 वर्षापूर्वीचे सांगतोय. 20 वर्षापूर्वीचे 25,000 कोटीचं पॅकेज अनाऊन्स केलं फक्त मुंबई करता. तर आता कमॉन, दॅट्स व्हॉट डेमोक्रेसी इज ऑल अबाउट. दॅट इज हाऊ डेमोक्रेटिक पॉलिटिक्स अँड इकॉनॉमी वर्क. ओके, येत आहेत मुंबईच्या निवडणुका, हिअर इज अ पॅकेज दॅट सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफर्स. बहुसंख्य वेळा हे घडतं, विशेषतः भारतात. तर at the time of any given budget, some or other elections are due. मीच तुम्हाला आठवण करून देतो, गेल्या वर्षीच्या बजेटच्या वेळी तोंडावर बिहारची इलेक्शन होती. तर द बजेट हॅड व्हेरी क्लिअर एक्सक्लुझिव्ह स्पेशल थिंग्स फॉर बिहार. आता सत्ताधारी पक्षाचं ते काम आहे आणि विरोधी पक्षाचं बोंब मारणं काम आहे. ते बजेट सादर होताना दरवेळी त्या बजेटमध्ये गेल्या वर्षीच्या 1 फेब्रुवारीला काही जरा बिहारचा उल्लेख आला की अपोजिशन बेंचेसवरनं बेंच थम्पिंग किंवा आरडाओरडा. तर आता हे लोकशाहीतले डायलॉग आहेत. ते सत्तेमध्ये जो पक्ष आहे त्याचे ठरलेले डायलॉग आहेत, विरोधात जो पक्ष आहे त्याचे ठरलेले डायलॉग आहेत. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये उदाहरणार्थ बिहार करता जे मखाना बोर्ड क्रिएट करण्यात आले. नाउ इट्स अ फॅक्ट, ओके, बिहार इलेक्शन्स वर ड्यू. मग आता दिस टाइम तसं केंद्र सरकारचं लक्ष बंगाल, केरळ आणि तमिळनाडू. याच्याबद्दल तुम्हाला जास्ती तरतुदी दिसतील. आणि तसं असलं तरी सांगतो की apart from these 3 states, there is no major election coming up within the year 2026. ओके, माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, अनेक वेळा सरकारला देशाच्या हितात पण शॉर्ट टर्म मध्ये लोकांना जे कटू वाटतील असे निर्णय घ्यावे लागतातच. ते सुद्धा घ्यावे लागतातच, काही गडबडच नाही पाहिजे. What remains is the political skill of management.
हाऊ टू टेक दोज डिसिजन अँड देन हाऊ टू मेक देम पॅलेटेबल. मग त्याच्यातल्या आता अनेक तऱ्हांच्या गिमिक्स असतात. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला की समजा एकूण दिसतंय की पेट्रोलचे भाव वर जाणार आहेत. ओके, यू विल सी दॅट मोस्ट ऑफ द टाइम्स गव्हर्नमेंट डझंट वेट फॉर द बजेट. आधीच नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जाहीर करतात पेट्रोलचे भाव वाढले. ठीक आहे, सो दॅट इट डझंट बिकम अ पार्ट ऑफ द बजेट. नुसतं नाही, भाव 5 रुपयांनी वाढवायचे. मग आंदोलन होतं, मग चर्चा होतात, काही दिवस बातम्या येतात, काय लोक काय मोर्चे काढायचे ते काढतात, काय करायचं कॅन्डल लाईट करतील, काय करायचे ते करतील. सगळ्यानंतर मग एके दिवशी सरकार जाहीर करतं, बरं ठीक आहे आम्ही मागे घेतो, 5 रुपयांनी नाही 2.5 रुपयांनी वाढवतो. ऍक्च्युली मूळची इकॉनॉमिक गरज 2.5 रुपयाची असते. हाऊ टू मेक इट पॅलेटेबल टू पीपल. आता याला मराठी आणि हिंदीमध्ये भयंकर सुसंस्कृत शब्द आहेत की ज्याचं मिळमिळीत वर्णन आहे पब्लिकला येडं कसं बनवायचं. हे मी मिळमिळीत शब्द सांगतोय. असं आय एम टेलिंग यू दिस इज हाऊ आफ्टर ऑल डेमोक्रेसी. मोर वी अंडरस्टँड दिस ॲटलिस्ट वी विल बी एबल टू इंटरप्रिट ऑल ऑफ देम. मी पूर्वी घडलेले सुद्धा कित्येक सांगतो मी की पेट्रोलचे भाव वाढवले 5 रुपयांनी, झालं आंदोलन, हो दिलं, काही दिवसांनी सांगितलं नाही 5 रुपये, आणि मग दोघांनाही म्हणायला मोकळे आमचा विजय झाला. 5 रुपये होते, आम्ही खाली सरकारला आम्ही नमवलं, 2.5 रुपयावर आणलं. आणि सरकार गालातल्या गालात हसतच असते की मूळचा प्लॅनच 2.5चाच होता आता हे करण्याचा. पण द मॅनेजमेंट ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. पण ऑल सेड अँड डन, आय एम टेलिंग यू, I will look forward to major decisions about agriculture. Especially माझं म्हणणं आहे, we need a major injection of capital into agriculture and rural development sector. इकॉनॉमिक सर्वे सुद्धा जेव्हा समजावून घेऊ आणि बजेट जेव्हा ऐकू आणि आतल्या चर्चाही सगळ्या ऐकू आणि 1 फेब्रुवारीचं प्रत्यक्ष फायनान्स मिनिस्टरचं भाषण, आता होमवर्क मी सगळ्यांना सांगितलंच आहे, सहजात आठवण करून देते. पण आजच्या नंतर मात्र आपली होणारी ती भेट त्यावेळी बजेट झालेलं असेल. माझा पुढचा तास 2 किंवा 3 फेब्रुवारीला ते कळेल, ते 2 किंवा 3 त्यावेळेपर्यंत बजेट. आणि माझाच प्लॅन आहे की बहुधा मी त्यामध्ये माझा माय टेक ऑन द सर्वे अँड द बजेट आत्ताच्याला मी प्रयत्न करतोय कसं समजावून घ्यायचं हे सांगायला की, आणि ऑफकोर्स हाऊ टू एन्जॉय अंडरस्टँडिंग दॅट. तर हे ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रियल आणि सर्व्हिस सेक्टर. भारताचे पूर्वीच्या काही वर्षांमधले ऍग्रिकल्चरल ग्रोथचे आकडे काळजी आणि दुःख वाटव इतके कमी आहेत, पण यावर्षी ते निघणार आहेत जरा बरे, एस्पेशली गेल्या. कारण एक फिगर ऑलरेडी बाहेर आलेली, ती म्हणजे चालू वर्षीचं भारताचं एकूण शेती उत्पन्न, विच इज 377 मिलियन टन. ऍक्च्युली ऑलमोस्ट 378. ते 377 पॉईंट जे आहे ते 0.5च्या पुढे आहे. त्यामुळे सहज लक्षात ठेवायला असेल तर 378 मिलियन. आय हॅव टू टेल यू दॅट दिस इज अ रेकॉर्ड ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन. मी तर तुम्हाला अनेक तऱ्हांनी सांगतो, मला हा चमत्कारच वाटतो. मला आज भान आहे शेती क्षेत्राच्या समस्या इतक्या गंभीर आहेत. अनफॉर्च्युनेटली आता वेळ नाही मिळत, पण आय होप बेस्ड ऑन लास्ट 2 or 3 सेशन्स यू पीपल विल बी एबल टू पुट इट टुगेदर व्हेन आय मेक द नेक्स्ट स्टेटमेंट. जे 3 फार्म लॉज होते ते जर त्यावेळी झाले असते तर एव्हाना देशाचं आणि कृषी आणि ग्रामीण क्षेत्राचं चित्र वेगळं आणि जास्ती पॉझिटिव्ह दिसलं असतं. हे एक विधान. मी त्याच वेळेला लेख लिहिला होता, मागे बोललो तो मी, मला माहिती नाही मधल्या काळात तो लेख शोधला बहुधा नसणार आणि तुम्हाला काही मिळालं नाही मिळालं. 3 फार्म लॉज जेव्हा आले 2019-20, तेव्हा मी त्याचाही अभ्यास करूनचा एक पब्लिक लेखही होता, तो व्हायचा, तो पब्लिशही झाला होता. मी त्याला अगेन लेबर कोडचं जे मी वर्णन केलं होतं ते मी त्यावेळेच्या ऍग्रिकल्चर लॉचंही की हे सायलेंट रिव्होल्युशन, पण ही क्रांती आहे. अशोक गुलाटी हे तज्ञ, त्यांचं मागेच्या सत्राला वाक्य सांगितलंय, दिस वॉज अ 91 मोमेंट फॉर ऍग्रिकल्चर. देशाचं दुर्दैव आहे. त्याचं सगळ्यात आता कमी वेळात सांगायचं असेल तर मी गाभ्याचं कारण सांगतो की शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणुकीची गरज आहे. म्हणून त्या शेती क्षेत्रामध्ये कसं होईल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल फॉर्मेशन, ते 3 लॉजनी केलं असताना आजचं चित्र आता 5 वर्षात वेगळं दिसलं असतं. दुर्दैव आहे, नाही झालं हे.
तेव्हा स्ट्रक्चर आणि कॉम्पोजिशन ह्याच्याकडे पाहिजे. आता इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट दोन्ही समजावून घेताना आता आणखी कशाकडे लक्ष द्यायचंय, तर कायमच बजेटच्या दोन बाजू आहेत. एक आहे सरकारचा एकूण इन्कम, का मी सोपा शब्द वापरतोय, त्याला कधी रेव्हेन्यू येतं कधी काय वॉटेवर, सरकारची उत्पन्नाची साधन. आणि दुसरा सिंपल शब्द कॉलम एक्सपेंडिचर. लक्ष पाहिजे ते काय आहे सरकारच्या इन्कम आणि एक्सपेंडिचरचे. तिथे इन्कमचे मुख्य सोर्सेसला सोपं नाव आहे टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू. कर आणि करेतर उत्पन्न. टॅक्स मध्ये दोन प्रकार आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. तर आपलं त्या स्ट्रक्चर म्हणजे ते तिकडे पाहिजे लक्ष, की सरकारचा जो काही टोटल समजा एक 42 लाख कोटी, त्याच्या काहीतरी आसपास टोटल फिगर निघेल. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, ते आयुष्यभर जो माझा अभ्यास चालूच असतो तो कधी संपत नाही आणि मजाही असते त्या अभ्यासात. असं काहीतरी टोटल साधारण. ओके, यातलं टॅक्स 24 ते 28 लाख कोटीच्या कुठेतरी मध्ये दिसत. नॉन टॅक्स रेव्हेन्यू आणि त्याचं कॉम्पोजिशनही पाहायला गेलं, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट टॅक्सचं सगळ्यात उत्तम उदाहरण इन्कम टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्सचं सगळ्यात उत्तम उदाहरण जीएसटी. असे करूनचे सगळे. नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये पब्लिक सेक्टरला जर कधी प्रॉफिट झालाच, मला ज्ञानेश्वराचा एक अभंग आठवतोय, काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. आणि पुढे तो अभंग, आता ते ज्ञानेश्वरांनी केलेलं नाही पण जीवन त्यातला अध्यात्म, पण ही जी स्थिती आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग इनकरिंग प्रॉफिट, म्हणजे काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. म्हणजे 3 पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, त्यातले 2 लॉस मेकिंग आणि 1 प्रॉफिट करेची ना, अशा अर्थाने सांगतोय. पण जर झाला तर नॉन टॅक्स रेव्हेन्यू हा सरकारचा या विविध अंडरटेकिंग असतील, काही सरकारचे इन्व्हेस्टमेंट असले तर, बॉन्ड्स असले तर, उदाहरणार्थ आता समजा युएस ट्रेजरी बॉन्ड्स, तुमचं बातम्यांकडे बारीक लक्ष असेल, जे असायला पाहिजे, तर उदाहरणार्थ मी आता सांगतोय ते तुम्ही नोंद घेतलेली असायला पाहिजे, की भारताकडे काही काळापूर्वीपर्यंत सुमारे $800 बिलियन युएस ट्रेजरी बॉन्ड्स होते. म्हणजे ती भारताने युएस मध्ये केलेली गुंतवणूक. इंटरनॅशनल ज्या काही क्रेडिट रेटिंग एजन्सीज वेगवेगळ्या, क्रिसिल म्हणून एक आहे, CRISIL क्रिसिल, केअर म्हणून एक आहे, CARE, आणि S&P स्टँडर्ड अँड पुअर, S&P, हे वेगवेगळ्या देशांचं क्रेडिट रेटिंग करतात. वर्षानुवर्ष टॉप आणि बेस्ट मिळालेल्या अमेरिकेला, ज्याला नाव आहे FAAA, सगळी कॅपिटल लेटर्स, FAAA. त्याचा अर्थ अमेरिकेतली इन्व्हेस्टमेंट तुमच्या 100% सिक्युअर पण आहे आणि तुम्हाला तिच्यावर रिटर्न चांगले पण मिळणार. ओके, आता ती खाली आलेली आहे, 1 स्टेप बिलो आणलेली आहे. क्रिस्टिल आणि S&P दोन्हीनी आता अमेरिकेची इन्व्हेस्टमेंट इज नो मोर ॲज सेफ अँड ॲज एन्शुरिंग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ॲज इट वॉज. ते खाली आलंय, FAAच्या ते खाली आलं. आणि गेला काही काळ भारत सरकारने शांतपणाने, मी त्याला भारतीय स्टाईलच म्हणतो, की ट्रम्पला बोंबाबोंब करू दे. ट्रम्प अक्षरशः ना सगळ्यांच्या अंगावरच जातोय राव. म्हणजे मला ह्याच्याहून उपमा बोलायची झाली तर ती सभ्य पण नाहीये. पण कोणा ह्याच्याही अंगावर जातोय, ह्याच्याही अंगावर जातोय, ह्याच्याही अंगावर जातोय. मीच नेटोतून बाहेर पडेन म्हणतो, पड म्हणा, लवकर पड. ग्रीनलँड आम्हाला हवंय कारण आमच्या आम्हाला हवाय म्हणून आम्हाला तो हवंय. आणि मग लॉजिक काय वाटेल ते, तुमचं जर लक्ष असेल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधलं जे ट्रम्पचं भाषण आहे, ते सहनशक्ती पणाला लावायला लागते की हे येड्याचं ऐकायचं. ह्याच्यात भारताबद्दलही येड्यासारखं काही बोलतोय असं. मग आता फक्त मी तुमची दखल घेताय का नाही मला माहिती, आता मोदी ट्रम्पचा फोन घेतच नाही असं असं. चल क्वाइटली, अजिबात न बोलता आपण आपले जीएसटीचे रेट्स ऍडजस्ट केले. रुपया स्लाइड होतोय, मी मागच्या वेळी त्याचं लॉजिक किंवा हे बोलले, आज आणखी झालाय स्लाइड, गेल्या 1-2 दिवसांनी आणखी तो स्लाइड झाला.
ऍक्च्युली पर्सनली माझ्यापाशी तशी इन्फॉर्मल हे आहे फ्रॉम व्हेरी क्रेडिबल सोर्सेस ते असतात, आमचे कॉन्टॅक्ट असतात, किंवा की 100 पर्यंत सुद्धा जाऊ द्यायला तिथपर्यंत रिझर्व्ह बँक काय मध्ये पडणार नाहीये. 100 पर्यंत सुद्धा जाऊ द्या, पण क्वाइटली. बरं, एवढं सगळं करून आहे, एके वेळी वर्णन केलं डेड इकॉनॉमी. मग म्हणून आता माझ्या तोंडून कसबा पेट पडेलच बरं का बाहेर, कसं तुझी डेड इकॉनॉमी घे ठेवून, कुठे ते जरा नंतर सांगतो. वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी शोईंग रेसिलियन्स. इकॉनॉमिक समजणारा कोणीही सांगतोय, पण हा ह्याचे जे काय चाललंय त्याच्यातले ट्रेड टॉक्स कुठं कन्क्लूड होत आहे, भारत आणि अमेरिका. आणि मग आता त्याचा कॉमर्स मिनिस्टर सांगतो की जुलैमध्येच व्हायचे होते, ऑल दॅट वॉज रिक्वायर्ड वॉज फॉर मोदी टू कॉल ट्रम्प. पण व्हाय शुड मोदी कॉल ट्रम्प? म्हणजे मी म्हणजे जगाचा कोणतरी सम्राट आहे, पर हा वर्णन पण काय करणार ट्रम्प? आय एम टेलिंग यू, द गाय नोज नो लिमिट्स ऑफ इंटरनॅशनल डिप्लोमसी और व्हॉट काइंड ऑफ वर्ड्स आर युज्ड. हा बोलताना की वेगवेगळे हेड्स ऑफ स्टेट आर कॉलिंग मी, ऍक्च्युअली किसिंग माय ॲस, सेइंग सर प्लीज सर. ही भाषा इंटरनॅशनल डिप्लोमसीत बोलतात होय? ह्याची अशाच याची. आणि भारत पाकिस्तान युद्ध मीच थांबवलं, ते तर हा बोलायचं थांबतच नाही. ह्याचे नोबेल हवं होतं त्या मचाडो ती व्हेनेझुएलाची, त्याला घेऊन गेली दाखवायला. ते लहान मुलाला खेळणं मिळाल्यावर जसा आनंद असतो ना त्याच्या चेहऱ्यावर, तसाच येतो जो फोटो जर तुम्ही पाहिलात ना, इतका बीमिंग विथ प्लेजर की बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. पण सर टॅक्स रेव्हेन्यू नॉन टॅक्स, मी मुद्दा कोणता सांगत होतो, आय होप यू पीपल हॅव नोटीस अत्यंत क्वाइटली, ओके, इंडिया इज सेलिंग ऑफ अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्स अँड परचेसिंग गोल्ड. माझं म्हणणं हे बिलकुल अत्यंत इंटेलिजंट आणि बरोबरच स्टेप आहे. आता जगाचं इन्फॉर्मल चलन करन्सी डॉलर आहे, नाकारण्यात काही अर्थ नाही आहे, ओके, पण डॉलर इज लुझिंग इट्स डॉमिनन्स अँड गिव्हन ट्रम्प्स पॉलिसीज आय कॅन अफोर्ड टू से इट मस्ट. मी तुम्हाला सांगते, मी जर आता ऑफिशियली सरकारमध्ये वगैरे असतो, मी अशी विधानं पब्लिकली करणार नाही, पण मला करायचं ते करीन. आता मी एक नागरिक आहे, इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे, आणि नाईलाज असल्यामुळे जे गप ऐकून घेतात अशा बकऱ्यांना इकॉनॉमिक बोलतोय. सो आय कॅन अफोर्ड टू टॉक लाईक दिस. समजा काल मी जी चक्रवर्ती डॉक्ट्रिन, बिकॉज आय कॅन अफोर्ड, दॅट्स माय लाईफ पोझिशन, सो आय विल डिफाईन द चक्रवर्ती डॉक्ट्रिन. मी जर प्रत्यक्ष शासनात असतो, कल्पना करा, असतो तर कुठल्या तरी वरिष्ठ पदावर, फॉर्मली माझी बॅच झाली रिटायर आता सगळी, मला माहितीये की मी जर असतो तर मला रिटायरमेंट नंतरही सरकारने काही ना काहीतरी दिल्याच असतं, मग मी ह्या गोष्टी बोललो नसतो. पण भारताची धोरणं आणि त्या दिशेने ही क्वाइटली ह्या गोष्टी बडबड आहे. आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स असो, इकॉनॉमी, डायलॉग बाजीची जागा नाहीये. करायचंय ते क्वाइटली करायचंय. तर ब्रिक्स वेअर थिंकिंग ऑफ फ्लोटिंग अन अल्टरनेटिव्ह करन्सीज टू डॉलर. ठीक आहे, ट्रम्पनी दम दिला की तुम्ही डॉलरला चॅलेंज करणार का, तुमच्याकडे बघून घेईल. ठीक आहे, ब्रिक्सनी सॉफ्ट पेडल केलं, ओके, पण क्वाइटली डॉलरचं स्थान कमी करणं चालू केलं. सो टुडे डॉलर इज नॉट ॲज डॉमिनंट ॲज इट वॉज. आपला चॅलेंज काय मी तुम्हाला सांगतोय, वी ऑल्सो डोंट वॉन्ट RMB युआन, पण त्याचं ऑफिशियल नाव RMB आहे, रेनमिनबी. चायनीज करन्सीची जी सिस्टीम आहे त्यांच्या देशांतर्गत चलनाचं नाव युआन आहे, पण जी इंटरनॅशनल करन्सी आहे तिचं नाव रेनमिनबी. चायनीज मधल्या रेनमिनबी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे पीपल्स करन्सी, RMB, कॅपिटल लेटर्स. ओके, द चॅलेंज बिफोर इंडिया इज, while dollar may and must weaken, it should not be substituted by RMB, because मग बुडत्याचा पाय खोलात, आगीतून फोपाट्यात. अशीच there needs to be a different global arrangement for that. असं मिळून केव्हा ना केव्हा तरी भविष्यकाळात रुपी इटसेल्फ टू बिकम स्ट्रॉंग. आणि आता जे काही घडते लक्षात घ्या तुम्ही, मला इतक्या थोडक्यातही सांगावं लागणार आहे तरी, ऍक्च्युअली whatever was called as the so-called rules-based order, if it ever was there, okay, has already gone to dogs. That bloody
anything called rules-based world order is no more there. We can broadly say, okay, there was something like rules-based world order from Second World War till like the day American Delta Force captured Venezuela's president from his home, and now Trump says we want Greenland. This way or that way we will have Greenland. आमचा पनामा कॅनॉलवर पण कंट्रोल पाहिजे. आणि कशाचंही लॉजिक असं तर इट इज लाईक काल मी थोडक्यात बोललो तेच की नाउ इट्स अ केस ऑफ जिसके हाथ में लाठी उसकी भैंस. वर्ल्ड पॉलिटिक्स इज ड्रिवन बाय पॉवर कन्सिडरेशंस and India's job is to stand in that world, including our economy. ती व्हिजन म्हणजे आत्मनिर्भर भारत. आणि मग ते आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत ही वाटचाल ती हाऊ टू कन्सॉलिडेट इंडिया स्ट्रेंथ, जे एकेवेळी 4 Ds असं बोललं गेलं. 4 Ds आपली स्ट्रेंथ आहे. काय? डेमोक्रेसी, डेमोग्राफी, डोमेस्टिक मार्केट, काहीतरी बोलताना मी डिजिटल बहुधा चौथं बहुधा डी आहे डिजिटल. या आपल्या स्ट्रेंथ्स आहेत 4 Ds. तर 140 कोटीचं एक युनिफाईड मार्केट इटसेल्फ ही आपली शक्ती आहे. तर मी जे हे निघालं कशावर ना, सरकारच्या रेव्हेन्यू किंवा इन्कम पार्टला टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू. नॉन टॅक्स रेव्हेन्यू पब्लिक सेक्टर किंवा हे जे बॉन्ड्स अशातले, फक्त आता जे क्वाइटली अवकाश ते बॉन्ड विकून गोल्ड घेऊन ठेवायचं. गोल्ड ॲज द रिझर्व्ह करन्सी. जगाची जिकडे वाटचाल एका टर्मॉइल हे निश्चित आहे 26-27 अँड द इयर्स टू कम आर मोस्ट लाईकली टू बी फिल्ड विथ अ लॉट ऑफ टर्मॉइल अँड विदिन विच हाऊ टू सिक्युअर इंडियाज इंटरेस्ट, how to ensure that this unified market of 140 crores is able to stand on its own. The economic survey आणि बजेट दोन्ही मध्ये हे इन्कम पार्ट इकडेही लक्ष द्यायचंय. एक्सपेंडिचर इकडे लक्ष द्यायचंय. पण इथे एक्सपेंडिचरचे 2 प्रकार, त्याच्यात आपलं जास्ती लक्ष पाहिजे, ज्याला नाव आहे कॅपेक्स, कॅपिटल एक्सपेंडिचर. तो किती आणि as the total what is the percentage of capex. कारण बाकी सगळा खर्च हा रुटीन खर्च आहे की जो सरकार नावाच्या व्यवस्थेला करावाच लागतो. तुम्ही लक्षात ठेवा की त्यातला 1 single maximum component of government expenditure is salaries of the institution you want to join. हाच आकडा 34-36% तो गेली काही वर्ष कमी कमी होत आलेला आहे, जी चांगलं लक्षण आहे. पण तो सबस्टॅन्शियल तोच एक किंवा बाकीचे जे ऑनगोईंग खर्च पण ते बजेटमध्ये असावेच लागतात. त्यामुळे नो बिग डील. बिग डील काय आहे की या टोटल बजेटच्या तरतुदीपैकी कॅपिटल एक्सपेंडिचर किती आहे, आणि तेही गेली काही वर्ष सतत वाढत आहे. ते मोठे आकडे आहेत. दिस विल बी मोर दॅन 20%. दॅट आय कॅन अश्युअर यू इव्हन टुडे. गेल्या वर्षी सुद्धा तो 20 पेक्षा जास्त होता. तो होताना गेल्या वर्षी तो वाढला होता. माझा अंदाज आहे यावर्षी तो आणखी वाढेल. कॅपिटल एक्सपेंडिचरचा अर्थ आहे की हा नवे प्रकल्प उभे करायला केला जाणारा खर्च असलेले चालू ठेवणे, तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. पण देशामध्ये काहीतरी रस्ते, बंदर, विमान वाहतूक, आता सगळं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, उदाहरणार्थ ऑप्टिक फायबर्स, काय जे काय प्रचंड आहे. एआय ची डेव्हलपमेंट, क्वांटम कम्प्युटर 2 वर्षापूर्वीच्या एका बजेटमध्ये, याच्या आधीचं म्हणजे 2023चं नुसत्या क्वांटम कम्प्युटरच्या डेव्हलपमेंटला 8,500 कोटी रुपये ठेवले. तर माझं म्हणणे बरोबरच होतं. भारताला विज्ञान तंत्रज्ञानात जरा सुद्धा मागे असून चालणार नाही. आणि नुसतं शोध दुसरे लावणार आहे तर आम्ही ते फक्त घेणार आहोत, काम नाही चलेगा. आपल्याला मुळातलं काम करायला पाहिजे. R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मग त्याच्यावर पैसे ओतले पाहिजेत. आज देशाचं जे काही चित्र आहे त्याच्यात ते मेजर पैसे मग सरकारकडनंच येणार. NRF ही बॉडी आहे, नॅशनल रिसर्च फाउंडेशन. NRF हे गव्हर्नमेंटची बॉडी. ह्याच्याद्वारा वेगवेगळ्या विषयांच्या रिसर्च साठीचा प्रचंड मोठा आणि आवश्यक आहे आपल्याला. आता अमेरिकेकडे AI ची प्रगती खूप वेगाने होते. ओपन AI, एनव्हिडिया, आणि काय अमेरिकेचं आता सर्च इंजिन सुद्धा AI चे आले आणि जेमिनी ह्याला मागं टाकतंय ओपन AI ला.
मागं टाकते. आणि एलॉन मस्कचा निश्चयच आहे की मी सगळ्यात असभ्य होणारच आहे, त्यामुळे त्याचं ग्रॉक बोंबलत आहे. चायनानी डीपसीक या नावाने अमेरिकेच्या 1/10 किमतीमध्ये AI चं इंजिन त्यांनी दाखवलं. भारताला मागे पडून जरा सुद्धा चालणार नाही, कारण सगळी इकॉनॉमी बदलणार आहे, जॉब प्रोफाईल्स बदलणार आहेत आणि मुख्य म्हणजे वॉरफेअर सुद्धा बदलणार आहे. की ते तुमचे नुसते सैनिक किती शूरवीर आहेत आणि तुमचं सैन्य किती, अनलेस इट इज टेक्नॉलॉजिकली वेल इक्विप्ड एक्सेट्रा, सो विच मीन्स मॅसिव्ह फंड्स इन टू दॅट. तर त्यामुळे लक्ष कॅपिटल एक्सपेंडिचर कडे पाहिजे. यातलं मी तुमचं लक्ष वेधते जे सरकारचा रेव्हेन्यू साईड, इथे आपण अभ्यासासाठी लक्षात घेण्याची अत्यंत महत्वाची संज्ञा आहे फिस्कल डेफिसिट. हे इकॉनॉमिक सर्व्हेत पण आणि 1 फेब्रुवारीला जे बजेट येईल त्यात पण की फिस्कल डेफिसिट किती. आता डेफिसिटचे अनेक प्रकार आहेत. पहिलं सोपं साधं सांगायचं तर डेफिसिटचा अर्थ आहे की सरकारला मिळणार आहेत 95 रुपये, पण सरकारच्या एक्सपेंडिचरचा प्लॅन आहे 140 रुपयांचा. ते 45 रुपये कुठे येणार आहेत? हा आकडा मी असा का सांगतोय, बिकॉज ऑलवेज रिमेंबर द डेफिसिट इज काउंटेड ॲज पर्सेंटेज टू GDP, माइंड यू, नॉट पर्सेंटेज टू गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. सावध राहिलो नाही तर हा गैरसमज होतो बरं का, की बजेट सुमारे 42 लाख कोटीचं आहे. आपण जर ऐकलं की 4.1% फिस्कल डेफिसिट, सावध नसलो आणि कॉमन सेन्स मानायला गेलो तर वाटेल की 4.1 म्हणजे 42 लाख कोटीच्या 4.1. चुकीची समजूत आहे. देशाच्या GDPच्या 4.1 आहे, मग तो मोठा आहे आकडा, प्रचंड मोठा आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगेन की कशा कशाकडे लक्ष द्या, त्यातल्या एका संकल्पनेचं नाव आहे GDP टॅक्स रेशो. दोन्ही इकॉनॉमिक सर्व्हे येईल त्यावेळेला आणि बजेट म्हणतील त्यावेळेला. आता हा सोपा पुन्हा अर्थ, GDP टॅक्स रेशो इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ GDP इज रिकवर्ड बाय गव्हर्नमेंट इन फॉर्म ऑफ व्हेरियस टॅक्सेस. तो म्हणजे GDP टॅक्स रेशो. ओके, खरं म्हणजे ट्रॅडिशनली तो भारताचा जगात जो ऍव्हरेज नॉर्म मानतात त्याहीपेक्षा कमी होता. इट इज जस्ट नाव दॅट इट हॅज बिगन टू क्वाइटली कॅच अप विथ इट. तर तो जगाचा एक थंब रूल आहे 16%. म्हणजे GDPच्या 16% सरकारने जर कर रूपाने गोळा केले तर ते दॅट इज कन्सिडर्ड की देश ही व्यवस्था मॅनेज करायला सरकार नावाच्या व्यवस्थेकडे देशाच्या GDPच्या 16% इज ओके. आय रिपीट, ट्रॅडिशनली आपला याच्यापेक्षा कमी होता, आणि आपल्याला तो लक्षात घेताना दोन्ही फिगर्स लक्षात घ्यायचे असतात. GDP टॅक्स रेशो फॉर द कंट्री, पण ऑल्सो what is the ratio of GSTP to the tax collection at state level. राज्य पातळीचे काही करांचे प्रकार आहेत, ते महाराष्ट्राचं पुढे मार्च मध्ये येईल बजेट, त्यावेळेला तिकडे पण लक्ष लागणार. पण हा जो GDP टॅक्स रेशो, तिकडे आपलं लक्ष लागणार. आणि फिस्कल डेफिसिट ते आहे ऍज अ पर्सेंटेज ऑफ GDP. इथे मी तुम्हाला आठवण करून देतोय, एक फार महत्वाचा कायदा 2002 मध्ये झाला, त्याचं नाव आहे FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. FRBM. तुम्हाला मी सांगतोय, वेळ असता तर मी फक्त यावर एक ते 1.5 तास, पण फॅसिनेटिंग पॉइंट विच आय विल से इज अ फॅसिनेटिंग पार्ट ऑफ द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. माझ्या मनाला असं सारखा मोह, पण इथे जे संपवायचे मुद्दे नाही, आता ते बजेटच्या आत संपवायलाच पाहिजे, मी आवरीन. थोडं तुमच्यावर मी सोडणार आहे की क्विक ग्रास्प घेणार असला तर जरा मी आता लक्ष द्या नीट. स्वातंत्र्यानंतर आणि 2002 पूर्वी खरं म्हणजे राज्यांचं फिस्कल डेफिसिट प्रचंड वाढतच गेलं. ठीक आहे, आता राज्यांच्या फिस्कल डेफिसिटचं काय होतं? कल्पना करा तुम्ही की राज्याला स्टेट रेव्हेन्यू 100 आहे, पण स्टेटचा खर्च 110 आहे. तर स्टेटच्या पातळीला ते वरचे 10 कुठून येतात? याचं उत्तर आहे सेंट्रल ग्रँट्स आहेत. ओके,
मग जर एखाद्या स्टेटनी फिस्कल डेफिसिट केलं तर आधीची सिस्टीम होती, हे जे फायनान्स कमिशन होतात दर 5 वर्षाला, त्यानंतर केंद्र राज्यामध्ये रेव्हेन्यू कसा वाटून घ्यायचा, आणि केंद्राच्या दर बजेट तो यावेळी तुम्हाला दिसेल की केंद्राच्या राज्याला ग्रँट ते राखीव असतं. जे पूर्वी प्रमाण सेंट्रल रेव्हेन्यूच्या 32% राज्यांना दिले जायचं, डिव्होल्युशन टू द, ते 32चं आता 42 वाढवण्यात आलं. राज्याला जीएसटी आल्यापासून ते 42 राज्याला वाढवण्यात आलं. आणि त्या एक डिव्होल्युशन आहे, म्हणजे आता करांचे वेगवेगळे प्रकार ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणले, ते टोटल प्रकार 7 म्हटलेत कॉन्स्टिट्यूशन. वेळेअभावी मी ते पण वाचतो, म्हणजे सगळे लक्ष देण्याचे मुद्दे आहेत. अभ्यासात खोलात जायचे समजावून घ्यायचे. तर उदाहरणार्थ हे जो मुद्दा बोलतोय त्याकरता सांगते की काही टॅक्सेस ओके विच आर लेव्हिड बाय द सेंटर, कलेक्टेड बाय द सेंटर बट शेअर्ड बिटवीन सेंटर अँड स्टेट, तर तो येतो मग स्टेटचा शेअर. की जरी केंद्राचे कर असले आणि गोळाही केंद्रच करत असले तरी त्याचा राज्याचा वाटा आहे तो राज्य करता येतो. तर मग स्टेटचं जर डेफिसिट होत गेलं तर पुढल्या वर्षीच्या सेंट्रल ग्रँटनं त्या राज्याची ती रक्कम मायनस केली जायची. राज्याच्या रेव्हेन्यू 100, खर्च 110. ठीक आहे, तुम्हाला पुढल्या वर्षी केंद्राचा रेव्हेन्यू जर 62 मिळणार होता तर त्यातनं 10 केंद्र सरकार बळते करून घेईल, तुम्हाला 52 देईल. इफ यू आर विथ मी सो फार देन यू विल इमिजिएटली अंडरस्टँड द नेक्स्ट बिग पॉइंट आय एम टेलिंग यू. 1999-2000 के आते आते वेळ काय आली तर अनेक राज्यांचा डेफिसिट त्यांना केंद्राकडून जी टोटल रेव्हेन्यू मिळेल त्यापेक्षा जास्त झाला. शंख म्हणजे द होल फिस्कल डिसिप्लिन विल कोलॅप्स. असं चालू नाही शकत राज्यात. आता काय करायचं? तर मी तुम्हाला दुर्दैवाने सांगतो की त्यावेळी नुसते युपी बिहार होते समजू नका, महाराष्ट्र पण होता त्याच्यात. पहिल्यांदा सरकारने काय केलं, हा जो सगळा रेव्हेन्यू डेफिसिट आहे ही सगळी अमाऊंट, हिचं सरकारने रूपांतर केलं 30 इयर लोन विथ सॉफ्ट इंटरेस्ट रेट. एकदम सगळं मॅनेजेबल मध्ये आलं. उदाहरणार्थ इथे सुद्धा माझ्या डोक्यात इतकी उदाहरणं अशी दिसत आहेत मला डोळ्यासमोर, वेळेअभावीच ती देऊन नाही चालणार आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं की राज्याचा रेव्हेन्यू 100, त्यामध्ये केंद्राकडनं मिळणारा समजा 62, आणि आधी 10, 15, 20 पर्यंत होतं तो ठीक आहे की वळते करून घेतले उरले. आता वेळ आली की आता राज्याचा रेव्हेन्यू 100 पण त्याच्यातला तुमचा डेफिसिटच 110, आणि सरकार केंद्र तुम्हाला देणार होतं 62. आता या 110चं काय करायचं? हा डोळ्यासमोर आकडा इफ यू आर विथ मी तर समजणार आहे की मग या 110चं सरकारने रूपांतर केलं इन अ 30 इयर लॉंग टर्म लोन गिव्हन बाय रिझर्व्ह बँक टू द स्टेट्स, विच मीन्स की अॅन्युअल प्रिन्सिपल अमाऊंट तर 4 वर आली. सोपं करतोय मी, 110 31 मानून चला. आता 30 वर्षाचं त्याचं रूपांतर केलं लोन मध्ये आणि सांगितलं की हे तुम्ही फेडायचं आहे 30 वर्षात, म्हणजे 4 वर, आणि ते आम्ही तुम्हाला सेंटरचा जो रेव्हेन्यू त्यातनं मायनस घेतलं जाईल. म्हणजे राज्यावर पुन्हा जास्तीचं बर्डन नाही, पण अन एलिमेंटल डिसिप्लिन बिगिन्स टू कम इन. त्यानंतर तर हे थांबवलंच, आणि त्यानंतर आला हा FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. ह्यांनी आखून दिलंय की फिस्कल डेफिसिट शुड नॉट एक्सीड 3.5% ऑफ GDP. हे कायद्यातली तरतूद आहे. पण कायद्यातच व्यवस्था आहे जी बहुसंख्य कायद्यांमध्ये असते, यहां तक की ते स्पेसिफिक वाक्य नसलं तरी ही गृहीत आहे. आता त्याला लॅटिन शब्द आहे फोर्स मज्युअर, FORC, फोर्स मज्युअर, MAJEURE, फोर्स मज्युअर. फोर्स मज्युअर इज कंडिशन्स बियॉन्ड नॉर्मल कंट्रोल, म्हणजे देवाची इच्छा असं त्याचं वर्णन आहे की फोर्स मज्युअर की ह्या कंडिशन्स आपल्या कंट्रोलमध्येच नाहीये. ओके, दॅट वॉज व्हॉट कोरोना वॉज. मला लक्षात आहे आजपर्यंत पर्सनली सुद्धा असा सहज उत्स्फूर्तपणे तुमच्याशी बोलताना की 1 फेब्रुवारी 2020चं बजेटही निर्मला सीतारामन यांनी सादर करून झालं होतं. ते जे काही बजेट असेल, ओके, 10 मार्चला जागतिक पॅन्डेमिक अनाऊन्स झाला.
की कोरोना हा जागतिक, ओके, ज्याचा त्याचा जो व्हायचा तो व्हॉटेवर, फायनली 24 आणि 25 मार्चला देशाच्या पंतप्रधानांनी प्रथम टीव्हीवरने देशाला उद्देशून बोलताना आधी एका दिवसाचा बंद आणि 25 मार्च पासून तर एंटायर लॉकडाऊन. ठीक आहे. द एंटायर इकॉनॉमी स्लम्स. इनफॅक्ट द इकॉनॉमी कम्स टू अ ग्राइंडिंग हॉल्ट. आजपर्यंत मला लक्षात आहे की पहिली क्वार्टर त्या बजेटची 1 फेब्रुवारी 2020 ला सादर केलेलं बजेट, ओके, ते 15 मार्च बोंबललेलं होतं. त्या बजेटला काहीही अर्थ उरला नव्हता 15 मार्च. आणि त्या वर्षाची पहिली क्वार्टर 2021 ची पहिली क्वार्टर एप्रिल मे जून अख्खी इकॉनॉमी बंद होती. लॉकडाऊन जून एंड पर्यंत चालू होता. मलाच लक्षात आहे की त्या क्वार्टरला आपला जीडीपी 27.9% खाली आला. इट्स अ हॉरिबल कोलॅप्स. मग आता यातनं देशाला आणि इकॉनॉमीला सावरायचं आहे, तर त्यावेळी पुन्हा केंद्र सरकारने एक स्पेशल पॅकेज जाहीर केलं. हो, आय विश आयदर आय हॅव टाइम और आय विल जस्ट टेल यू द सोर्स. पीपल मे डिसाइड ऑन युअर ओन. डेट 12 मे 2020 ला पहिल्यांदा पंतप्रधान देशाला उद्देशून बोलले. 23 मिनिटं बोलले फक्त. माझ्या मेंदूवर ते आणि पुढचे 5 दिवस. आणि त्यावेळी मी घेतलेल्या नोट्स आणि त्यावेळच्या बॅचेस ना आपण ऑनलाईन चालू केलं. हे बंद पडलं, सगळं बंद पडलं. पण अजून कोर्सेस चालू होते. युपीएससी एमपीएससीच्या परीक्षा आपण ताबडतोब त्यावेळची टेक्नॉलॉजी शोधून आपण ऑनलाईन तासही चालू केले. घरातल्या माझ्या स्टडीत बसून घेतलंय. असं सगळं मला कालच्या सारखं लक्षात आहे. कारण एक स्पेशल 12 मे ला पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून बोलले. ते भाषण आहे आत्मनिर्भर भारतचं. मी अभ्यासासाठी तुम्हाला म्हणणार आहे, मूळचंच ऐका, नुसत्या माझ्या भाषणावर पण जाऊ नका. मूळचं. पण मी तुम्हाला एवढं सांगतोय की 12 मे 2020 ला ते ऐकत असताना मला लक्षात आलं की आई शपथ, ही इज टर्निंग अ क्रायसिस इन टू ऑपॉर्च्युनिटी. हे मी माझं वाक्य सांगतो तुम्हाला. आता पुन्हा कोणाला बोंबलायचं असेल की इकॉनॉमिक शिकवतायत का भाजपचा प्रचार करतायत, ते ज्याचं त्याला. चर्चा करायला कोणाची, माझा काही प्रश्न नाही. मी सांगतोय म्हणून ऐका असं अजिबातच म्हणत नाहीये मी तुम्हाला. पण माझा टेक तिथे ऐकता नाही की माय गॉड, ही जी व्हिजन आहे आत्मनिर्भर भारत इज अ व्हिजन टू सिक्युअर फोर्ट्रेस इंडिया फ्रॉम ऑल ग्लोबल कंडिशन्स. उद्या तिकडे जगात काही उद्यात आमचा 140 कोटीचा देश, हीच आमची ताकद आहे. बरोबर गव्हर्नमेंटची पॉलिसीज ती कशी हार्नेस करते. 12 मे 2000. तर त्यावेळी मी नुसते ते आत्मनिर्भर भारत व्हिजन यावर मी 1.5 तासाचे 2 सेशन्स व्हिडिओ आहेत त्याच्या. त्यातल्या पहिल्यामध्ये मी फक्त ही व्हिजन काय आधी समजावून सांगितले, फक्त की हे मोदींचं भाषण. आणि पुढचे 5 दिवस फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन रोज दुपारी 2 वाजता पब्लिकली एक स्पेशल पॅकेज चेक ट्रान्स म्हणतात त्याला, TRANCH, हप्ते ट्रान्स अनाऊन्स करत होते. अर्थातच मी 5 दिवस ऐकून वाचून आणि मग त्यावेळेच्या बॅचेसशी बोललो. ते पॅकेज इट सेल्फ वॉज सम ऑलमोस्ट 20 lakh crores. म्हणजे ऑलमोस्ट द साइज ऑफ द बजेट ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम. हे एक्स्ट्रा पॅकेज. वेळ मी का घेतला, प्रश्न आहे पैसे कुठून येणार. हे तुम्ही बाकी सगळी सोंग मराठीतली जी फारच छान म्हण आहे की बाकी सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग नाही ना आणताय, ते हे येणार आहेत कुठून. तर मग ते FRBMचा हा क्लॉज बिकम्स ऑपरेटिव्ह की नाव दीज आर कंडिशन्स बियॉन्ड नॉर्मल कंट्रोल. तर ही फिस्कल डेफिसिटची 3.5 अप्लिकेबल नाहीये, एक्सिड झाली, ती झालीच. प्लस त्यावेळेचा आणखी एक इकॉनॉमिक खूप गंभीर विषय होता, तो एकटा पुन्हा फॅसिनेटिंग सेपरेट 1.5-2 तासाचा आहे. तरी मी विषय तुम्हाला सांगून देतो. रिझर्व्ह बँकेकडे राखीव निधी असतो, सरप्लस. आणि एकूण देशाच्या बँकिंग सेक्टरची डिसिप्लिन, शिस्त राहायची असेल तर तोची एक लेव्हल आहे, ती मेंटेन करावी लागते. तर केंद्र सरकार आणि RBI मध्ये काही वर्ष हा वादाचा विषय बनला होता. केंद्र सरकार सांगत होतं ते जे तुमच्याकडे जास्तीचं सरप्लस आहे ते जरा इकडे द्या. आणि थंब रूल म्हणून आजही मला आठवते ती फिगर 7.5 लाख कोटीच्या आसपासची किंवा थोडी मोठी त्यापेक्षा, ही थोडी किंमत. आणि RBI सांगत होती की हे बँकिंगच्या डिसिप्लिनला धरून नाहीये, तो टसल होता.
तो मोठा आहे, तो त्याची फॅसिनेटिंग हिस्ट्री आपल्या अभ्यासाला ते आहे चित्त थरारक, पण अशी म्हणजे शेकडो विषय लक्षात ठेवा. आपला तरी अभ्यास करा किंवा पुढच्या एखाद्या वेळी मला विचारा त्याच्या संग. इथे टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, केंद्र सरकारने बिमल जालन कमिटी नेमली. ही हिमसेल्फ वॉज अ रिझर्व्ह बँक गव्हर्नर. त्यांना सांगितले तुम्ही स्टडी करा आणि तुम्ही रिपोर्ट द्या. अँड अगेन टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, बिमल जालन कमिटीचं फाइंडिंग आहे की ओके, केंद्र सरकार म्हणते ते 7.5 लाख कोटी ही रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग शिस्तीनुसार जे सरप्लस मेंटेन करायला पाहिजे त्याच्या वरची ती फिगर आहे. केंद्र सरकार सरप्लस खाली न्या म्हणत नाहीये, पण तुमच्याकडे जी गंगाजळी आहे ती बँकिंगच्या डिसिप्लिनला जेवढी ठेवायला पाहिजे त्यापेक्षा खूप जास्त आहे. ती जी वरची आहे ती आम्हाला द्या. त्याच्यावर व्याज असतं अर्थात देण्याचं, पण ते बिमल जालन कमिटीचं रेकमेंडेशन होतं, त्याच्यावर कार्यवाही झाली आणि त्यानुसार आरबीआयने रिझर्व्ह बँकेला तो एक्स्ट्रा निधी ते सगळं त्यावेळेचं पॅकेज होतं. पॉइंट इज, कोरोनाच्या त्या फटक्यापासून मागच्या वेळी मी असं सांगून झालं की जगही अजून पूर्ण नॉर्मलला आलेलं नाही. जगाच्या पेक्षा भारत जास्ती नॉर्मलला आला आहे आणि तरी अजून फिस्कल डेफिसिट हा भारताच्या इकॉनॉमीचा अजूनही इश्यू आहे. त्यामुळे जसा जीडीपी टॅक्स रेशो पाहायचा तसा बजेट मधला फिस्कल डेफिसिट, आणि मग डेफिसिटचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यात मी आता वेळेअभावी जात नाही. आता मी उरलेल्या वेळात ज्या महत्वाच्या गोष्टी लक्षात आणून देतो त्यात काय आहे, तर त्याच्यामध्ये एक लक्ष द्यायचंय भारतावर सॉव्हरीन डेट, सार्वभौम कर्ज किती आहे याची सुद्धा एक व्यवस्था FRBM मध्ये आहे आणि तो थंब रूल आहे, इट शुड नॉट एक्सीड 66% ऑफ जीडीपी. तोही थंब रूल मी तुम्हाला ब्रॉडली आत्ताही सांगतोय की ऍज ऑफ टुडे इट इज बिलो 66% ऑफ जीडीपी. आपण जर कम्पॅरेटिव्ह इकॉनॉमीचा अभ्यास करायला गेलो तर तुम्हाला दिसेल की फॉर अमेरिकेचं सॉव्हरीन डेट इज 135% ऑफ देअर जीडीपी. अमेरिका, द सो कॉल्ड वर्ल्ड्स मोस्ट पॉवरफुल इकॉनॉमी, वर्ल्ड्स बिगेस्ट इकॉनॉमी. ओके, अमेरिकेचा जीडीपी 32-33 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे, पण सॉव्हरीन डेट अमेरिकेवरचं 37-38 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे सॉव्हरीन डेट. तर भारताचं अजूनही मॅनेजेबल. जशी ही फिगर पाहिजे तशी लक्ष देण्याची दुसरी आहे फॉरेक्स रिझर्व्ह. ते मी तुम्हाला ढोबळ मानाने सांगतो की दे आर जस्ट बिलो $700 billion. I have to tell you, this is a healthy figure. This is a healthy figure. आरबीआयने जर ठरवलं तर हे जे आता रुपये डॉलर चालू आहे ते करायचे. मागच्या परवाच्या तासाला मी बऱ्यापैकी सविस्तर त्यावर बोललो विदिन लिमिट्स, पण आरबीआय इज इन अ पोझिशन टू इंजेक्ट एक्स्ट्रा डॉलर्स इन ऑर्डर टू सॉर्ट ऑफ स्टॅबिलाइज द रुपी रेट. आपली ही पोझिशन हेल्दी आहे. आपली असं फॉरेक्स रिझर्व्ह कडे लक्ष पाहिजे. मला ब्रॉडली असं वाटतंय की एकूण मिळून मी इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट हे समजावून घेताना कोणत्या मुद्द्यांकडे आणि कसं लक्ष द्या याविषयीचे आय थिंक बऱ्यापैकी ओके. एक दोन शेवटचे आणखीन एक दोन सांगतोय. एक अभ्यासाचा भाग म्हणून सततचं लक्ष, ते परवा बोललो होतो मी, स्टॉक मार्केट, BSE सेन्सेक्स आणि NSE ऍज अन इंडिकेशन मी सांगतोय. स्टॉक मार्केट इज नॉट एव्हरीथिंग, पण क्लोजेस्ट मेटाफर इज इट्स द पल्स ऑफ द इकॉनॉमी. इट्स द पल्स ऑफ द. जर शेअर वर जात असतील तर त्याचा बेसिकली अर्थ आहे दॅट पीपल इन जनरल आर ऑप्टिमिस्टिक अबाउट द इकॉनॉमी. त्यावेळी काही कारणांनी खाली येत असले चढ उतार थोडे चालू असतात. आता पुन्हा तो एक स्वतंत्रपणे पण अत्यंत फॅसिनेटिंग विषय आहे अभ्यासाचा. आता लेटेस्ट हा BSE सेन्सेक्स असेल 80-85 हजारच्या काहीतरी आसपास. मी अगदी आत्ताचा पाहिला नाही, मे बी टचिंग 90,000. कोणाच्या लक्षात नाहीये, मला वाटलं कोणीतरी नेता सांगताय का. पॉइंट इज, एकदम मोठा थंब रूल सांगतो मी तुम्हाला. एका सिंगल दिवसात किंवा जे सेशन म्हणतात, सकाळी 9ला रिंग वाजते आणि शेअर ट्रेडिंग चालू होतं, ते 3:30ला थांबतं आणि 5:30 पर्यंत त्या दिवशी झालेल्या ट्रेडचे सगळे पेमेंट्स फायनली करावे लागतात. अदरवाईज तो डिफॉल्ट आहे आणि इट विल अट्रॅक्ट सिरियस ऍक्शन. शेअर बाजाराची म्हणून कामाची पद्धत. तर एका दिवसाच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर 3%
भाव अचानक वर जरी गेले किंवा खाली जरी गेले, ओके, तरी एनएससी आणि सेबी बिगिन्स टू वॉच द मुवमेंट. कारण हे नॉर्मल समजलं जात नाही. वर जरी गेले तरी नॉर्मल समजलं जात नाही. लक्षात घे की कुठेतरी काहीतरी गडबड आहे. ते विषय फॅसिनेटिंग, मी आता त्याच्यात जात नाही, पण 3% जास्ती वर तरी चालले किंवा खाली तरी चालले, नन ऑफ इट इज कन्सिडर्ड हेल्दी. क्लोजेस्ट मेटाफर आहे माणसाचं, हेल्दी माणसाचं नॉर्मल टेम्परेचर, ते जे काय 98 पॉईंट जे काही असतं. आपण जर समजायला लागलो की ते 101 झालं, ते वाढलं की प्रकृती सुधारली, किंवा 95 झालं, ते जे आहे ते शेअर बाजाराबद्दल आहे की बोथ वेज, इवन इफ इट इज अ मुवमेंट अपवर्ड or movement downward, anything it begins to touch 3%, concerned agencies, especially SEBI, begins to watch the process आणि they begin to investigate की एक हा शेअर तरी किंवा एकूण बाजार तरी कशामुळे अचानक एवढा वर तरी जातोय किंवा खाली तरी जातोय. ठीक आहे. 10%ला तर त्याला अत्यंत योग्य शब्द आहे सर्किट ब्रेकर. की शेअर बाजाराच्या एका ट्रेडिंगच्या सेशन मध्ये जर शेअरचे भाव 10% पेक्षा वर किंवा खाली, त्या क्षणाला ट्रान्झॅक्शन्स थांबतात. सर्किट ब्रेकर म्हणून तो शब्द आहे की आता व्होल्टेज इतकं वाढतंय की मग ते एक्सप्लोड होईल, फ्यूज उडेल. अनदर मेटाफर अँड अ व्हेरी परफेक्ट वन. तर ते स्विच ऑफ करा, नाहीतर सर्किट, म्हणून त्याला नाव आहे 10%. इट इज ह्यूज सर्किट ब्रेकर. आता जेव्हा 85 ते 90,000 आहे सेन्सेक्स बीएससी आणि 1000भर पॉईंटने तो खाली किंवा वर गेला, ते आहे सिरियस, पण लेस दॅन 3%. तर आपल्याला इकॉनॉमी समजावून घ्यायची म्हणजे मग सतत ह्या दोन गोष्टी, बीएससी सेन्सेक्स आणि एनएससी सेन्सेक्स, आणि तो किती वर जातोय खाली जातोय, त्याच्यात कोणते शेअर वर जात आहेत कोणते खाली, हे मी तुम्हाला बजेटच्या दिवसासकट सांगतोय. एका बाजूला सकाळी 11ला बजेट सादर होतात, त्यात ज्या तरतुदी येतात त्याचे जे बाजारावर होणारे परिणाम आहेत त्यानुसार काही कंपन्यांचे शेअर वधारतात, काहींचे खाली जातात, एक्सेट्रा. ते स्क्रीनवर आपल्याला दिसणं करणं चालू होतं, तिकडे एक लक्ष पाहिजे. अशीच लक्षात घेण्याची आणखी एक महत्वाची संज्ञा आहे सीएडी. सीएडी स्टँड्स फॉर करंट अकाउंट डेफिसिट. सीएडी हिचा सुद्धा एकदम अर्थ नेहमीप्रमाणे माझं म्हणणं सोपं आहे. मराठी शब्द आहे चालू खात्यावरील तूट. करंट अकाउंट डेफिसिट, चालू खात्यावरील तूट. बेसिक, सगळ्यात बेसिक पण सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे नेट डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल डॉलर्स दॅट कम इन अँड ऍक्च्युअल डॉलर्स दॅट गो आउट. हे जे आपण, दॅट इज कॉल्ड करंट अकाउंट. इट कुड बी सरप्लस, इट कुड बी डेफिसिट. भारत देशाचा कायम डेफिसिटच असतो आणि त्याचा सुद्धा इकॉनॉमिक्स मधला नॉर्म आहे 2.5% ऑफ जीडीपी is considered okay. Not only okay, it is considered advisable for a developing economy. जसा खरा मगाशी इकॉनॉमिक्सचा एक महत्वाचा मुद्दा राहिला तो एक ओळीत पूर्ण करतोय. तुमच्याशी मी जेव्हा फिस्कल डेफिसिट बद्दल बोलत होतो तर इंटरनॅशनल इकॉनॉमी मधला एक थंब रूल संकेत आहे दॅट अप टू 5% इज ओके, एस्पेशली फॉर अ डेव्हलपिंग इकॉनॉमी. ओके, केव्हापर्यंत ओके आहे याचं उत्तर आहे, आय होप यू गेट द पॉइंट इमिजिएटली. As long as that deficit is used for capital expenditure, then it is advisable. If the deficit begins to be used for revenue expenditure, then it means the country is walking into trouble. It's called debt trap, that the country is walking into trouble. पण तुम्ही फिस्कल डेफिसिट वाढवताय कारण गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर वाढवायचं आहे आणि तो सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवायचा आहे. ते इकॉनॉमिक सर्व्हेतही पहा आणि 1 फेब्रुवारीचं बजेटवर लक्ष जेव्हा द्याल तेव्हा ते द्या की फिस्कल डेफिसिटचं प्रमाण काय दिसतंय आणि बजेटचा अभ्यास केल्यानंतर त्यात दिसणारं कॅपिटल एक्सपेंडिचरचं प्रमाण काय आहे. तेव्हा जेपर्यंत फिस्कल डेफिसिट पेक्षा जास्ती दिसेल तर त्याचा अर्थ मग इकॉनॉमी बरोबर ट्रॅक असे एक सीए. ओके, आणि तरी while FRBM says 2.5%, our actual right now has crossed 1% recently. आता तो 1.1 काहीतरी अगदी रिसेंट पर्यंत तो 0.8 वगैरे होता. पण हे जे आता रुपी डॉलर त्याचा परिणाम सीएडी वर होतो. हे जे रुपी स्लाइडिंग अगेन्स्ट डॉलर तर करंट अकाउंट डेफिसिट वाढतं. त्यामुळे
अजूनही 2 मुद्दे मला तेवढे आवश्यक कमीत कमी मिनिटं घेऊन मग प्रार्थना करू. इथला एक लक्षात घेण्याचा मुद्दा ज्याला नाव आहे एनआरआय रेमिटन्सेस. एनआरआय रेमिटन्सेस. अनिवासी भारतीय भारतामध्ये किती डॉलर पाठवतात. ओके, या वर्षीचा आकडाही परत एकदा रेकॉर्ड आहे आणि तो 137 बिलियन डॉलर्स आहे. हा जगातला हायएस्ट आहे. NRIs in no other country contribute so much to the development of their respective country. भारताच्या पाठोपाठ चायना आहे, पण ती चायनाची फिगर डिजिट मध्ये. यावर्षी भारताचे एनआरआय रेमिटन्सेस अमाउंट टू 137 बिलियन डॉलर्स. आणि आता लास्ट पॉइंट की इकॉनॉमिक सर्व्हे याचा अर्थ आहे 1 फेब्रुवारी 2025 ला मांडलेल्या बजेटचं हे रिपोर्ट कार्ड आहे. तर त्यानिमित्ताने थोडं ते 1 फेब्रुवारीचं बजेट हे जर डोळ्यासमोर आलं आणि मग आता जे 1 फेब्रुवारीला आपण ऐकू, जो होमवर्क मी सगळ्यांनाच सुचवलाय की ऍक्च्युअली 10:55 चाणक्य मंडळ डिसिप्लिननुसार तुमच्या सोयीचा टीव्ही लॅपटॉप काय असतो तो असो, तिकडे कोऑर्डिनेटरने असले तर मी म्हणेन शक्य झालं तर इथेही अरेंज करा, सदाशिव वास्तूत करा, मुंबई आणि ज्याला जिथून पाहायचंय, पण ऍक्च्युअल कागद पेन समोर घेऊन बसून नोट्स घ्या. पण मग लक्ष कशाकडे द्यायचं ते नोट्स घेताना, तर पहिल्या भागात पहिली काही मिनिटं तर फायनान्स मिनिस्टर इकॉनॉमिक सर्व्हेचा सारांश सांगतात. परत एकदा इट्स लाईक इट्स बीइंग प्रेझेंटेड टू द पार्लमेंट. तो पहिल्या काही मिनिटात येतो. आणि मग त्या नव्या वर्षाचं बजेट जेव्हा मांडणं चालू करतात, पहिल्या भागात आधी ज्याला इकॉनॉमिक्स मधलं नाव आहे रिसोर्स ॲलोकेशन, म्हणजे खर्चाचे आयटम, कोणत्या मुद्द्यांवर किती दिलं जाणार आहे. आपलं तर अर्थातच तिकडे लक्ष पाहिजे. मेजर स्कीम्स कोणत्या, त्याला किती अमाऊंट आहे, पूर्वी किती होती, आता किती वाढवली, हे सगळे. कारण नॉर्मली तुम्हाला त्याच्यात दिसेल आपल्या देशावरचं जे सॉव्हरेन डेट आहे त्याच्या रिपेमेंट मध्ये बऱ्यापैकी मोठी रक्कम असते. ती बजेटच्या 12-13% आसपास असते. मी सांगितलं तसं 30-32-34% गव्हर्नमेंट स्टाफच्या सॅलरीज, डिफेन्सवरचाही खर्च 8 ते 12% रेंजमध्ये असतो. असे सगळे करत आपल्याला मग कॅपिटल एक्सपेंडिचर कडे लक्ष येतात. ते खर्चाचे आयटम्स कोणते, स्कीम्स काय, असं मेजर इनिशिएटिव्ह कोणते. तर सिंपल बजेट एका नजरेत लक्षात घेणे म्हणजे छान मराठी ज्याचं वर्णन आहे, रुपया असा येतो आणि रुपया असा जातो. पाय चार्ट गोल काढलेला. ते रुपी कम्स इन पाय चार्ट. तुम्हाला तिथे दिसेल की गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूचा लार्जेस्ट चंक कम्स फ्रॉम जीएसटी, then followed by income tax, then probably what are called as corporate taxes वगैरे वगैरे. आणि मग फिस्कल डेफिसिटचा भाग तो येतोच, तो किती त्या पर्सेंटेज कडे लक्ष द्या. पण दिस इज हाऊ रुपी कम्स इन. आणि सिमिलरली रुपी गोज आउट. हे जे मी तुम्हाला सांगितले 30-32-34% ही रेंज सॅलरीज वगैरे अशाच याच्यात. आणि मग बाकीचे हे जे डिफेन्स, इंटरेस्ट पेमेंट, केंद्र सरकारच्या राज्य सरकारांना असलेल्या ग्रँट्स इत्यादी. तर हे जेव्हा एका नजरेत लक्षात घेऊ त्यांनी आपल्याला बजेट कळायला मदत होणार आहे. तर फायनली ओव्हरऑल तुमचं लक्ष की टोटल बजेटचा साईज काय आहे, जो काय 40-42 लाख कोटी वगैरे असं काय ही रेंजने गेला असं मी सांगतो तुम्हाला. त्यामधला गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू पार्ट किती आहे, तो 30-32 लाख कोटी वगैरे असू शकतो. विच मीन्स डेफिसिट किती आहे, ते कुठनं येत आहे. हे एका नजरेत लक्षात आलं तर त्याचा अर्थ आपला बुद्धीचा आवाका की एंटायर इकॉनॉमी एका नजरेत आपल्याला लक्षात यायला सुरुवात झाली. आता यानुसारचा अभ्यास चालू दे. आय होप यू इन कमिंग डेज यू एन्जॉय स्टडिंग इकॉनॉमिक्स अँड ऑन 1st of February यू एन्जॉय व्हॉट एव्हर इज द बजेट. मला माहिती आहे की 2 किंवा 3 फेब्रुवारी आपण भेटू तेव्हा मी माझा टेक जो काही तो त्यावेळी बोलतो. प्रार्थना करू.